हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण लिमिट्सवरती जेडब्ल्यू मेन्सला विचारलेले जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आपण बघितलेले आहेत, बरोबर ना? ते एक्झाम्पल्स व्यवस्थित बघा. आणि मागील व्हिडिओमध्ये एक प्रॉब्लेम झालाय. काय प्रॉब्लेम झालाय बघा, थोडंसं आवाज आणि इथले हालचाल म्हणजे मी बोलतोय आणि आवाज जो येतोय त्यामध्ये थोडंसं मॅच होत नाहीये. थोडं एक फ्यू सेकंड्सचं त्यामध्ये डिफरन्स आहे, ते फक्त ऍडजस्ट करा. बाकी एक्झाम्पल्स तुम्हाला दिसतील व्यवस्थित. जे मी बोलतोय ते सगळं आवाज स्पष्ट व्यवस्थित येतोय. फक्त होतं काय, दोन्हीमध्ये थोडासा गॅप आहे. म्हणजे नेमका काय कशामुळे हे झालेलं आहे, कदाचित काही मास्टरमध्ये वगैरे काहीतरी प्रॉब्लेम आला असेल, ऍप्समध्ये काहीतरी प्रॉब्लेम आला असेल, बरोबर? तर तेवढं फक्त व्यवस्थित समजावून घ्या, बरोबर? तर बघा, लास्ट लेक्चरला जे आपण एक्झाम्पल्स बघितले होते 2014, 2015, 2016ला जेडब्ल्यू मेन्सला लिमिटवरचे जे क्वेश्चन्स विचारलेले होते ते क्वेश्चन्स आपण सोडवलेले, बरोबर ना? तर आजही आपण त्याच्या पुढचं एक्झाम्पल बघणार आहोत जे जेडब्ल्यू मेन्स 2017ला विचारलेलं आहे, बरोबर? तर लक्षात घ्या, हे क्वेश्चन्स बघितल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की मेन्सला फार काय अवघड क्वेश्चन्स येतात असं नाहीये. म्हणजे काही जणांना हे अवघड वाटत असतील बरं का. म्हणजे अवघड का, कारण काही जणांना कसं होतं, ट्रिग्नॉमेट्री बघितलं की त्यांना डोकं दुखायला लागतं, बरोबर ना? त्यामुळं त्यात परत हे असं एक्झाम्पल म्हणजे काही खरंच नाही, बरोबर? त्यामुळे मी सांगतो तुम्हाला, मेन्स साठी किंवा ऍडव्हान्स साठी जर तुमचं म्हणजे मनाची तयारी असेल तर सगळ्यात महत्वाचा एक पॉइंट आहे की तुम्ही प्रत्येक कन्सेप्ट व्यवस्थित समजावून घेणे. एकदा तो कन्सेप्ट व्यवस्थित तुमच्या डोक्यात आला की त्या कन्सेप्टचं ऍप्लिकेशन तुम्ही कोणत्याही पद्धतीनं कसंही करू शकता, लक्षात घ्या. त्यामुळं विनंती आहे माझी सर्वांना की सर्वांनी कन्सेप्च्युअल म्हणजे प्रत्येक कन्सेप्ट, फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथ्स असेल, या तिन्ही सब्जेक्टचा जे कन्सेप्ट आहेत, जो कन्सेप्ट तुम्ही शिकताय तो कन्सेप्ट व्यवस्थित समजावून घेण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही असं कराल तेव्हाच तुम्हाला मेन्ससाठी काही अडचण येणार नाही, बरोबर ना? तर बघा, मग जाऊया आजच्या एक्झाम्पल कडे. आजचं एक्झाम्पल आहे लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय 2 कॉट एक्स मायनस कॉस एक्स डिवाइड बाय पाय मायनस 2x ब्रॅकेटचा क्यूब आहे, बरोबर? आता इथं आपल्याला माहित आहे, मी तुम्हाला बोललो होतो की जेव्हा तुम्ही कॉम्पिटेटिव्हचं लिमिटचं एक्झाम्पल सॉल्व्ह कराल आणि लिमिट्स जेव्हा तुम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी एक्सच्या जागी पाय बाय 2 जर व्हॅल्यू ठेवलात तर एक्सच्या जागी पाय बाय 2 ठेवल्यानंतर इथं फॉर्म काय येतोय, 0/0चा फॉर्म येतोय. जर 0/0चा फॉर्म येत असेल तर आपण त्या ठिकाणी यल हॉस्पिटल रूल यूज करतोय, बरोबर ना? यल हॉस्पिटल रूल, तोही रूल मी एक्सप्लेन केलेला आहे. तुम्ही मागचे व्हिडिओ लिंक्स बघा, त्याच्यावरती मी ते यल हॉस्पिटल रूल एक्सप्लेन केलेला आहे. म्हणजे काय करायचं आहे, न्यूमरेटरचा डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, त्यामध्ये एक्सच्या जागी पाय बाय 2 ठेवायचं. परत 0/0 जर येत असेल आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या, परत व्हॅल्यूज ठेवा. जर तरी पण 0/0 येत असेल आणखी एकदा डेरिव्हेटिव्ह घ्या. मात्र डेरिव्हेटिव्ह घेत असताना डेरिव्हेटिव्ह हा न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरचा एकाच वेळी घ्यायचा आहे. एकाच वेळी म्हणजे तुम्ही याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, याचा झाल्यानंतर डिनॉमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. नंतर जर समजा तुम्हाला सेकंड डेरिव्हेटिव्ह घ्यायचा असेल तर तो न्यूमरेटरचा सेकंड डेरिव्हेटिव्ह त्याबरोबर डिनॉमिनेटरचा पण सेकंड डेरिव्हेटिव्ह तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणजे या पद्धतीनं तुम्हाला ते एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. तर लक्षात घ्या, आजचं जे एक्झाम्पल आहे ते एक्झाम्पल आपण आपल्या बेसिक मेथडनी सॉल्व्ह करूया, दॅट इज अ मेथड ऑफ सबस्टिट्यूशन. म्हणजे ट्रिग्नॉमेट्रीमध्ये आपण लिमिट्सचे एक्झाम्पल्स बघताना बघा, तुम्हाला आठवतं काय, तर डायरेक्ट मेथड पण आपण बघितलेले आहेत, फॉर्म्युला मेथड पण बघितलेला आहे, जिथं आपण लिमिट थिटा टेन्स टू 0 साइन थिटा बाय थिटा टॅन थिटा बाय थिटा इज इक्वल्स टू 1, त्यांचे रेसिप्रोकल्स इज इक्वल्स टू 1, बरोबर? हे फॉर्म्युले सुद्धा यूज केलेले आहेत. काही एक्झाम्पल्स मध्ये आपण फंडामेंटल आयडेंटिटीचा यूज करून एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत, बरोबर? तर आता हे जे एक्झाम्पल आहे ते आपल्याला सबस्टिट्यूशन मेथडनी सॉल्व्ह करायचं आहे. सोडूया मग हे एक्झाम्पल. बघा, मी इथं लिहितोय, गिवन दिलेलं जे लिमिट आहे L इज इक्वल्स टू लिमिट एक्स टेन्स टू पाय बाय 2, एक्स टेन्स टू पाय बाय 2 काय आहे बघा, कॉट एक्स मायनस कॉस एक्स आणि डिवाइड बाय किती आहे बघा, पाय मायनस 2x ब्रॅकेटचा क्यूब, बरोबर ना? आता इथं मी काय करतोय बघा, या ठिकाणी सबस्टिट्यूशन काय करायचं मला, पुट एक्स मायनस पाय बाय 2 इज इक्वल्स टू थिटा. लक्षात घ्या, एक्स ज्या कॉन्स्टंट कडे चालला आहे, एक्स टेन्स टू ए असेल तर एक्स मायनस ए बरोबर थिटा ठेवा.
मग आता इथं a च्या जागी काय आहे π/2 म्हणजे x टेंड्स टू π/2 आहे म्हणजे x मायनस π/2 बद्दल मी थीटा ठेवलेला आहे. आता x मायनस π/2 बद्दल थीटा ठेवलं याच्यावरून मला सांगा x बरोबर किती येतं π/2 प्लस थीटा. हा मायनस π/2 मी राईटला ट्रान्सफर केला मायनस बिकम्स प्लस झाला बरोबर. आणि पुढे मग ऍज x टेंड्स टू π/2 what this implies theta tends to 0 म्हणजे जसं x हा π/2 कडे जाणार आहे त्याच प्रमाणात थीटा हा कुठे जाणार आहे 0 कडे बरोबर. लक्षात आलं का बघा सर्वांना. आता हे सगळे कन्सेप्ट आपल्याला या दिलेल्या लिमिट्स मध्ये यूज करायचे. हे जे काय आपण सबस्टिट्यूशन केलेलं आहे बाळांनो हे तुम्हाला लक्षात येणं खूप महत्वाचं आहे. मी परत एकदा या ठिकाणी सांगतोय काही अवघड नाहीये तुम्हाला इझिली लक्षात राहील. x टेंड्स टू a असेल तर आपण x मायनस a बद्दल थीटा ठेवतोय आणि x मायनस a बद्दल थीटा ठेवला म्हणजे x काय होतो a प्लस थीटा आणि ऍज x टेंड्स टू a थीटा टेंड्स टू 0 होतो. आणि जर समजा x टेंड्स टू मायनस a असेल तर आपण बाळांनो तिथं x प्लस a इज इक्वल्स टू थीटा ठेवतोय आणि ऍज x टेंड्स टू मायनस a थीटा टेंड्स टू काय होणार आहे 0. आणि या ठिकाणी बघा x बरोबर काय येतं x इज इक्वल्स टू यस थीटा मायनस a किंवा मायनस a प्लस थीटा असं म्हणू शकताय. तर हे आहे सबस्टिट्यूशन. लक्षात घ्या हे याचाच यूज आपण या ठिकाणी करतोय. तर बघा मग इथं या सगळ्या व्हॅल्यू जर मी ठेवल्या तर l इज इक्वल्स टू काय होतं बघा पहिला बदलेल तो लिमिट थीटा टेंड्स टू 0 होणार आहे कारण ऍज x टेंड्स टू π/2 आपण व्हेरिएबल चेंज केला त्यामुळे त्याची रेंज पण आपल्याला बदलली पाहिजे म्हणजे x टेंड्स टू π/2 च्या ऐवजी थीटा टेंड्स टू काय होणार आहे 0 बरोबर ना. तर बघा मग x थीटा टेंड्स टू 0 इथे येणार आहे कॉट x च्या जागी तुम्ही काय पुट करणार आहे बघा π/2 प्लस थीटा मायनस कॉस π/2 प्लस थीटा आणि डिवाइड बाय डिनॉमिनेटर मध्ये काय कराल बघा पाय मायनस 2 π/2 प्लस थीटा ब्रॅकेटचा क्यूब आहे आणि इथं मी मोठा ब्रॅकेट करतोय बरोबर ना. आता मग मला सांगा x बरोबर आपण काय पुट केलेलं π/2 प्लस थीटा पुट केलेला आहे. जिथं जिथं x आहे त्या ठिकाणी π/2 प्लस थीटा पुट केलेला आहे बरोबर ना. जर तुम्ही π/2 प्लस थीटा पुट केला तर तुम्हाला लगेच आता अलाइड कंपाऊंड आणि मल्टिपल अँगल्सचे फॉर्म्युले ते रिझल्ट तुम्हाला माहित असले पाहिजेत. बघा आपण π/2 प्लस थीटा हा कोणता क्वाड्रंट घेतोय π/2 प्लस थीटा दॅट इज अ सेकंड क्वाड्रंट बरोबर ना. आणि सेकंड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असणार आहे सेकंड क्वाड्रंट मध्ये साइन थीटा आणि कोसेक थीटा पॉझिटिव्ह आहे आणि रिमेनिंग ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर निगेटिव्ह. इन फर्स्ट क्वाड्रंट ऑल ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आर पॉझिटिव्ह. In second quadrant, sin theta and cosec theta are positive, remaining all trigonometric ratios are negative. In third quadrant, tan theta and cot theta are positive, remaining all trigonometric ratios are negative. And in fourth quadrant, cos theta and sec theta are positive, remaining all trigonometric ratios are negative. लक्षात घ्या म्हणजेच काय ऑल स्टुडंट्स टेक कॉफी असं आपण म्हणतोय बरोबर ना. तर बघा मग इथं कॉट आहे आणि तो क्वाड्रंट कोणता आहे बघा दॅट इज द सेकंड क्वाड्रंट. सो कॉट इज निगेटिव्ह सो मायनस आणि तो आपण चर्चा केली आहे मागील लेक्चर मध्ये π/2 प्लस मायनस 3π/2 प्लस मायनस असेल 5π/2 प्लस मायनस असेल तर काय होतं साइनचा कॉस कॉसचा साइन होतोय टॅनचा कॉट कॉटचा टॅन होतोय सेकचा कोसेक आणि कोसेकचा सेक होतोय बरोबर. मग तेच इथं बदलणार आहे. कॉटचा काय होणार आहे बघा कॉट π/2 प्लस थीटा टॅनचा कॉट होतो तसं कॉटचा काय होणार आहे टॅन म्हणजे हा येणार मायनस टॅन थीटा त्याच्यानंतर मायनस बघा π/2 प्लस थीटा सेकंड क्वाड्रंट आहे हा कॉस आहे म्हणजे हा सुद्धा कसा येणार मायनस आणि कॉस π/2 प्लस थीटा काय येणार आहे दॅट इज अ साइन थीटा आणि डिवाइड बाय डिनॉमिनेटर आपल्याला आता सिम्प्लिफाय करायचं आहे बघा पाय मायनस 2 न आतमध्ये मल्टिप्लाय करा 2 गेट कॅन्सल दॅट इज मायनस पाय आणि नंतर मायनस 2 थीटा ब्रॅकेटचा क्यूब बरोबर ना. या 2 न आतमध्ये मल्टिप्लाय केलं 2 ला 2 गेला मायनस 2 इंटू थीटा दॅट इज मायनस 2 थीटा आणि बघा या ठिकाणी पाय पाय गेट कॅन्सल आणि आता आपल्याला हे फक्त सिम्प्लिफाय करायचं बाळांनो
बघा मग काय ते या ठिकाणी यस लिमिट थीटा टेन्स टू 0 मायनस टॅन थीटा आणि इथं मायनस मायनस प्लस साइन थीटा डिवायडेड बाय किती येतं बघा -2 थीटाचा क्यूब आहे मीन्स -8 थीटा क्यूब. लक्षात आलं सर्वांना म्हणजे -2 थीटाचा क्यूब काय तो -8 थीटा क्यूब आलेला आहे बरोबर. आता इथून मग न्यूमरेटर मध्ये काय करूया बघा लिमिट थीटा टेन्स टू 0 यस इथून आपण मायनस साइन जर कॉमन घेतलं तर आत काय राहणार आहे बघा दॅट इज अ टॅन थीटा मायनस साइन थीटा आणि डिवायडेड बाय -8 थीटा क्यूब मायनस मायनस कॅन्सल झाला. इथं 1/8 हा कॉन्स्टंट आपण लिमिटच्या बाहेर घेऊया आणि राहिलेलं ट्रिग्नॉमेट्रिक लिमिट्स आपल्याला या ठिकाणी सॉल्व्ह करायचं आहे बरोबर. तर मग सोडवूया बघा काय येतं त्याच्या पुढं 1/8 बाहेर आलं लिमिट थीटा टेन्स टू 0 बघा आता या ठिकाणी टॅन मायनस साइन आहे बरोबर. आता इथं आपण काय करू शकतोय टॅन म्हणजे साइन बाय कॉस लिहू शकतोय बरोबर. आणि बघा मग काय काय होणार आहे ते आता टॅन थीटा म्हणजेच काय साइन थीटा डिवाइड बाय कॉस थीटा मायनस साइन थीटा अँड दिस होल डिवाइड बाय थीटा क्यूब. लक्षात आलं का बघा 1/8 आपण ऑलरेडी बाहेर घेतलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे बघा क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे आणि सिम्प्लिफाय करायचं आहे. तर करूया क्रॉस मल्टिप्लिकेशन. मग किती येतं बघा 1/8 लिमिट थीटा टेन्स टू 0 यस टेक अ क्रॉस प्रोडक्ट नाउ व्हाट वी गेट हियर साइन थीटा मायनस साइन थीटा इंटू कॉस थीटा आणि डिवायडेड बाय यस कॉस थीटा इंटू व्हाट थीटा क्यूब. आता बघा इथं खूप सोपं आहे. याच्या पुढच्या स्टेप्स आपण 1-2 स्टेप्स मध्ये हे आन्सर सांगू शकतोय. काय होणार आहे बघा आता या ठिकाणी हा 1/8 आहे तसा बाहेर मी घेतला लिमिट थीटा टेन्स टू 0 या न्यूमरेटर मधून आपण साइन थीटा कॉमन घेऊ शकतोय. तर घेऊया साइन थीटा कॉमन घेतलं आतमध्ये राहतं 1 मायनस कॉस थीटा डिवाइड बाय थीटा क्यूब म्हणजे मी थीटा इंटू थीटा स्क्वेअर लिहितोय आणि हा जो राहिलेला कॉस थीटा आहे त्याचं मी सेपरेट लिमिट घेतोय थीटा टेन्स टू 0 1 डिवाइड बाय कॉस थीटा. लक्षात आलं का बघा सर्वांना. आता पुढे काय करूया हा साइन थीटा बाय थीटा हा एका ब्रॅकेट मध्ये घेऊया त्याचं लिमिट आपण घेऊया. नंतर 1 मायनस कॉस थीटा बाय थीटा स्क्वेअर त्याचं आपण लिमिट घेऊया आणि थीटाच्या जागी 0 इथं कॉस 0 1 येतो म्हणजे 1/1 हा परत थीटाला 1 आलेला आहे. तर बघा मग आलेला आहे आन्सर आपलं आलेलं आहे. आता बघा किती येतं या ठिकाणी L is equals to yes 1/8 लिमिट थीटा टेन्स टू 0 किती बघा साइन थीटा डिवाइड बाय थीटा इंटू अगेन लिमिट थीटा टेन्स टू 0 1 minus cos theta divided by theta square and simply direct put cos theta replace theta by 0. So cos 0 is equals to 1, 1/1 is equals to 1 again. And remember, what is the value of this limit? This is the standard form. Limit theta tends to 0 sin theta by theta is equals to 1. आणि तुम्हाला लक्षात ठेवायचा हा फॉर्म मागील लेक्चर मध्ये पण मी बोललोय लिमिट थीटा टेन्स टू 0 1 मायनस कॉस थीटा डिवाइड बाय थीटा स्क्वेअर असेल किंवा लिमिट एक्स टेन्स टू 0 1 मायनस कॉस एक्स डिवाइड बाय एक्स स्क्वेअर असेल तर त्याचं लिमिट किती येतं 1/2 येतं आणि 1/1 1 म्हणजेच बघा हे लिमिट किती आलं 1/8 इंटू 1 इंटू 1/2 इंटू 1 आणि बघा मग 1/8 इंटू 1/2 दॅट मीन्स 1/16. So which is the correct answer? Yes, C is the correct answer. म्हणजे इथं दिलेलं जो लिमिट आहे लिमिट x टेन्स टू π/2 cot x मायनस cos x डिवाइड बाय पाय मायनस 2x ब्रॅकेट क्यूब याचं लिमिट काय येतं 1/16. C हे करेक्ट आन्सर आहे. JEE मेन्स 2017 ला विचारलेला हा क्वेश्चन आहे लक्षात घ्या. त्यामुळं ही एक्झाम्पल्स थोडीशी मोठी आहेत मात्र जेव्हा तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन्स कराल तुम्ही फास्ट क्विक हे कॅल्क्युलेशन्स करू शकता. तर सर्वांना ही एक्झाम्पल लक्षात आलं का बघा. असंच आपण पुढचं JEE मेन्स लेवलचेच एक्झाम्पल्स बघणार आहोत. आता जाऊया पुढच्या एक्झाम्पल कडे.
आता नेक्स्ट एक्झाम्पल जर बघितलात, हे सुद्धा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचंच लिमिट आहे. आणि तुम्हाला एक सांगतो, मेन्स असेल किंवा ऍडव्हान्स असेल, मॅक्झिमम तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रिक किंवा एक्सपोनेन्शियल फंक्शन्स याच्यावरचेच एक्झाम्पल्स विचारले जातात. बरोबर, त्यातल्या त्यात जास्तीत जास्त तुम्हाला ट्रिग्नॉमेट्रिकचेच एक्झाम्पल्स दिसणार आहेत. तर बघा मग इथं आता हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. इथं गिवन म्हणतो मी L इज इक्वल्स टू किती आहे बघा, लिमिट x टेन्स टू 0, यस 1 प्लस tan x डिवाइड बाय 1 प्लस sin x अँड दिस होल रेस टू काय बघा, कोसेक x आहे. आता तुम्हाला माहित आहे कोसेक म्हणजेच साइनचा रेसिप्रोकल, म्हणजे कोसेक एक्स आपण 1 बाय साइन एक्स असं लिहू शकतोय. बरोबर ना. मग मी काय करतो बघा, या ठिकाणी सरळ आपण इथं न्यूमरेटर डिनॉमिनेटरचं सेपरेट लिमिट घेऊया, त्याबरोबर न्यूमरेटर डिनॉमिनेटरची सेपरेट पॉवर पण घेऊया. आणि मग सेपरेट लिमिट घेऊन आपल्याला या ठिकाणी फॉर्म्युला कोणता यूज करायचा आहे बघा. जो फॉर्म्युला मी या ठिकाणी लिहितोय, लिमिट x टेन्स टू 0 1 प्लस एफ ऑफ एक्स रेस टू 1 बाय एफ ऑफ एक्स असेल तर याचं लिमिट किती येतं, ई. हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. लिमिट x टेन्स टू 0 1 प्लस एफ ऑफ एक्स कम्प्लीट ब्रॅकेट रेस टू 1 बाय एफ ऑफ एक्स असेल तर याचं लिमिट किती येतं, ई. म्हणजे तुम्हाला आठवतं का बघा, एक्सपोनेन्शियल फंक्शनच्या लिमिट्स नंतर आपण हे फॉर्म्युले बघितलेले आहेत, ज्यामध्ये फर्स्ट टर्म 1 आणि सेकंड टर्मचा रेसिप्रोकल त्या ब्रॅकेटच्या पॉवर मध्ये असला पाहिजे. म्हणजे फर्स्ट टर्म 1 सेकंडचा रेसिप्रोकल जर पॉवर मध्ये असेल तर त्या फंक्शनचं लिमिट किती येतं, ई इतकं येतं. तर हाच फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी यूज करायचा आहे. तर बघा मग या ठिकाणी यूज करूया, सेपरेट लिमिट घेऊया, त्याबरोबर पॉवर पण आपण सेपरेट घेऊया. लिमिट x टेन्स टू 0 1 प्लस tan x रेस टू कोसेक एक्स लिहितो आहे तसं, किंवा मी इथं कोसेक म्हणजे 1 बाय साइन एक्स लिहितो, डिवाइड बाय इन डिनॉमिनेटर लिमिट x टेन्स टू 0 1 प्लस साइन एक्स रेस टू किती आहे, 1 बाय साइन एक्स. कोसेक एक्स आहे ना, कोसेक म्हणजेच काय, 1 बाय साइन. बरोबर ना. आता इथं जर तुम्ही डिनॉमिनेटर व्यवस्थित बघितला तर तुमच्या लक्षात येईल x टेन्स टू 0 1 प्लस एफ ऑफ एक्स आणि कम्प्लीट ब्रॅकेटच्या पॉवर मध्ये रेसिप्रोकल ऑफ दॅट एफ ऑफ एक्स म्हणजे 1 बाय साइन एक्स आहे. म्हणजे डिनॉमिनेटरचं लिमिट काय येणार आहे, ई. बरोबर ना. तर आता आपल्याला फक्त न्यूमरेटर सॉल्व्ह करायचा, न्यूमरेटर सिम्प्लिफाय करायचा आहे. बघा मग या ठिकाणी आता काय करतोय आपण, न्यूमरेटर कडे जाऊया. लिमिट x टेन्स टू 0, या ठिकाणी 1 प्लस tan x आहे. आता इथं मी जो रेसिप्रोकल आहे तो ऍडजस्ट कसा करतोय बघा, मी इथं 1 बाय tan x लिहिलं आणि tan x न मल्टिप्लाय केलं आणि या सगळ्याच्या पॉवर मध्ये काय आहे, 1 बाय साइन एक्स आहे तो आहेच, आणि दिस होल डिवाइड बाय किती, ई. लक्षात आलं का बघा. आता या ठिकाणी आपण tan चा रेसिप्रोकल 1 प्लस tan या ब्रॅकेटच्या पॉवर मध्ये ऍडजस्ट केलेला 1 बाय tan आणि त्या कम्प्लीटला tan x ने मल्टिप्लाय केलं, कारण tan गेट कॅन्सल, 1 बाय साइन एक्स आहे तीच पॉवर त्या ठिकाणी राहणार आहे. फक्त आपण आपल्या ऍडजस्टमेंटसाठी हा रेसिप्रोकल सेकंड टर्मचा रेसिप्रोकल पॉवर मध्ये ऍडजस्ट केलेला आहे. सर्वांना लक्षात आलं का बघा. आणि मग मला सांगा आता याचं लिमिट काय आहे, व्हॉट इज द लिमिट ऑफ दिस, लिमिट x टेन्स टू 0 1 प्लस एफ ऑफ एक्स कम्प्लीट ब्रॅकेट रेस टू 1 बाय एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू व्हॉट, ई. म्हणजे L इज इक्वल्स टू बघा याचं लिमिट आलं ई, आणि पॉवर मध्ये ई च्या पॉवर मध्ये आता व्हेरिएबल्स आहे, तिथं फंक्शन आहे, म्हणजे आपल्याला त्याचं लिमिट घ्यायचं आहे. लिमिट x टेन्स टू 0 काय येणार आहे बघा, tan x डिवाइड बाय किती, साइन एक्स अँड दिस होल डिवाइड बाय किती आहे बघा परत, ई. आता या ठिकाणी तुम्ही काय करू शकता बघा, tan x डिवाइड बाय साइन एक्स आहे, x न न्यूमरेटर डिनॉमिनेटरला डिवाइड करा, सेपरेट लिमिट घ्या, स्टँडर्ड फॉर्म्युलेस आहेत ना. किंवा मग तुम्ही एल हॉस्पिटल रूल जर यूज केला, tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x येतो, sin x चा डेरिव्हेटिव्ह cos x येतो, आणि sec 0 1 नाही, cos 0 पण 1 नाही, 1 बाय 1 तरी 1च येणार आहे. बरोबर ना. मग इथं बघा आता हे आपण सॉल्व्ह करूया. ई च्या पॉवर मध्ये लिमिट x टेन्स टू 0, मी इथं काय करतोय, x न डिवाइड केलं, tan x डिवाइड बाय x
होल डिवाइड बाय साइन एक्स डिवाइड बाय किती एक्स, हे सगळं ई च्या पॉवर मध्ये आहे आणि डिवाइड बाय किती आहे बघा ई, बरोबर. आणि मग जर तुम्ही हे सेपरेट लिमिट घेतला तर ई रेस टू किती येतं 1/1 डिवाइड बाय ई, म्हणजेच काय झालं ई बाय ई, म्हणजेच किती येतं 1. म्हणजे या दिलेल्या फंक्शनचं जे लिमिट आहे ते किती येतं 1, मीन्स बी इज द करेक्ट आन्सर. सर्वांना एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात आले का बघा. इथं आपण हा फॉर्म्युला यूज केलेला आहे, लिमिट एक्स टेन्स टू 0 1 प्लस एफ ऑफ एक्स कम्प्लीट ब्रॅकेट रेस टू 1 बाय एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू व्हॉट ई, बरोबर. तर हा फॉर्म्युला यूज केला. त्या फॉर्म मध्ये येण्यासाठी आपण जो फर्स्ट टर्म 1 आहे, सेकंड टर्म जे आहे त्याचा रेसिप्रोकल पॉवर मध्ये ऍडजस्ट केलेला आहे आणि त्यानुसार आपण सिम्प्लिफाय करत गेलेला आहे आणि फायनल सोल्युशन आपल्याला मिळालेलं आहे 1. सर्वांना व्यवस्थित लक्षात आलं का बघा. आता याच पद्धतीचं आणखी एक एक्झाम्पल आपण बघणार आहोत. आता नेक्स्ट एक्झाम्पल बघा. लिमिट एक्स टेन्स टू 0 कोसेक एक्स ब्रॅकेट रेस टू 1 बाय लॉग एक्स आहे. आता इथं तुम्ही जर मगाचाच फॉर्म्युला जर यूज करायचा म्हटलात तर बघा ना, मगाची जो फॉर्म्युला आपण जो स्टँडर्ड फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये काय फर्स्ट टर्म 1 आहे, 1 प्लस एफ ऑफ एक्स कम्प्लीट ब्रॅकेट रेस टू 1 बाय एफ ऑफ एक्स आहे, वेर एक्स लिमिट एक्स टेन्स टू 0. इथं लिमिट एक्स टेन्स टू 0 आहे, पण हा कोसेक एक्स आहे जो आपण 1 प्लसच्या फॉर्म मध्ये नाही लिहू शकत, बरोबर ना. तर मग इथं आपल्याला काय करायचं बघा, हे एक्झाम्पल थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपण सॉल्व्ह करणार आहोत. लक्ष द्या इकडं. आणि या ठिकाणी आपल्याला एल हॉस्पिटल रूल यूज करायचा आहे. त्यामुळे बघा आता इथं काय करूया, गिवन म्हणतो मी, गिवन y इज इक्वल्स टू यस लिमिट एक्स टेन्स टू 0 काय बघा कोसेक एक्स रेस टू 1 बाय लॉग एक्स, बरोबर ना. लिमिट एक्स टेन्स टू 0 कोसेक एक्स रेस टू 1 बाय लॉग एक्स आहे. आता या ठिकाणी बघा जो फंक्शन आहे तो कोणत्या फॉर्म मध्ये आहे, ब्रॅकेट मध्ये एक फंक्शन आहे, त्याच्या पॉवर मध्ये सुद्धा एक अनदर फंक्शन आहे, बरोबर ना. म्हणजे फंक्शन रेस टू फंक्शन असेल किंवा व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल असेल, व्हेरिएबल रेस टू फंक्शन असेल किंवा फंक्शन रेस टू व्हेरिएबल असेल. बघा मी हे 4 कन्सेप्ट सांगितले. पहिला फंक्शन रेस टू फंक्शन, फंक्शन रेस टू व्हेरिएबल, व्हेरिएबल रेस टू फंक्शन, व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल असेल तर तुम्हाला तिथं सोप्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी दोन्ही बाजूचा लॉग घ्यायचा आहे. तर मग इथं मी तेच अप्लाय करतोय, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. या ठिकाणी दोन्ही बाजूचा लॉग घेऊया, म्हणजेच काय होणार आहे बघा, लॉग वाय इज इक्वल्स टू लिमिट एक्स टेन्स टू 0 लॉग काय ना बघा कोसेक एक्स ब्रॅकेट रेस टू 1 बाय लॉग एक्स. आणि बघा ना आता या ठिकाणी तुम्ही लॉगची प्रॉपर्टी यूज करू शकता ना. लॉग यम रेस टू एन असेल तर काय येतं एन लॉग यम, म्हणजे हे किती येणार आहे बघा, युजिंग द प्रॉपर्टी ऑफ लॉगॅरिथम लिमिट एक्स टेन्स टू 0 दॅट इज 1 बाय लॉग एक्स इंटू लॉग ऑफ कोसेक एक्स. प्रॉपर्टी ऑफ लॉगॅरिथम आपण या ठिकाणी यूज केलेली आहे. कोणती प्रॉपर्टी आपण या ठिकाणी यूज केली बघा, मी तर लिहितो सिन्स लॉग यम रेस टू एन इज इक्वल्स टू एन लॉग यम, वी यूज दिस प्रॉपर्टी हिअर, बरोबर ना. आणि आता मग हे जे लिमिट आहे बघा, लॉग वाय इज इक्वल्स टू लिमिट एक्स टेन्स टू 0 किती येतं बघा त्या ठिकाणी, यस लॉग ऑफ कोसेक एक्स आणि डिवाइड बाय किती लॉग एक्स आलेला आहे, बरोबर ना. लॉग कोसेक एक्स डिवाइड बाय लॉग एक्स. आता मग या ठिकाणी एल हॉस्पिटल रूल यूज करूया. बघा इथं एक्स च्या जागी 0 ठेवा, कोसेक 0 काय येतं, कोसेक 0 नॉट डिफाईन आहे, लॉग नॉट डिफाईन, नॉट डिफाईन आणि लॉग 0 पण डिफाईन होत नाहीये, कारण आपण फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह नंबर्सचाच लॉग घेतोय, निगेटिव्हचा किंवा 0चा लॉग आपण डिफाईन करू शकत नाही. म्हणजे न्यूमरेटर पण अनडिफाईन येतं, डिनॉमिनेटर पण नॉट डिफाईन आहे, त्यामुळे हा इन्फिनिटी बाय इन्फिनिटीचा फॉर्म आहे. लक्षात ठेवा दिलेलं रॅशनल फंक्शन डायरेक्ट व्हॅल्यूज पुट केल्यानंतर 0/0 किंवा इन्फिनिटी बाय इन्फिनिटीच्या फॉर्म मध्ये येत असेल तर आपण त्या ठिकाणी एल हॉस्पिटल रूल अप्लाय करतोय.
आणि एल हॉस्पिटल रूल काय आहे बघा. आता इथं मी लिहितो युजिंग एल हॉस्पिटल रूल, युजिंग एल हॉस्पिटल रूल काय बघा या ठिकाणी काय येणार आहे. एल हॉस्पिटल रूल जर यूज केला लॉग वाय आहे तसाच, त्यात काही बदल नाही, इज इक्वल्स टू लिमिट एक्स टेंड्स टू 0. आता तुम्हाला या ठिकाणी न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, डिनॉमिनेटरचा पण डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. तर बघा आता इथं न्यूमरेटरचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे बघा, लॉग एफ ऑफ एक्स. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/x येतो, तर लॉग एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/f ऑफ एक्स इंटू काय तो एफ डॅश ऑफ एक्स येतो. बरोबर, मी तो फॉर्म्युला लिहितो. लॉग एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एफ ऑफ एक्स इज इक्वल्स टू 1/f ऑफ एक्स इंटू एफ डॅश ऑफ एक्स. त्या फंक्शनचा आपण पुन्हा डेरिव्हेटिव्ह घेतोय, लक्षात घ्या. तर मग आता या ठिकाणी तेच करायचं आहे. लॉग कोसेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1/कोसेक एक्स, आणि कोसेक एक्स चा परत डेरिव्हेटिव्ह किती येतो मायनस कोसेक एक्स इंटू किती कॉट एक्स, आणि डिवाइड बाय लॉग एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1/x. आता या ठिकाणी काय होतं कोसेक एक्स या कोसेक एक्स बरोबर कॅन्सल झालं, आणि बघा मला सांगा 1/x आहे, डिव्हिजन मीन्स रिव्हर्स मल्टिप्लिकेशन, म्हणजे इथं मायनस बाहेर आलं, लिमिट एक्स टेंड्स टू 0 हे काय होतं बघा एक्स इंटू कॉट एक्स. लक्षात आलं का बघा सर्वांना. आणि आता एक्स टेंड्स टू 0 एक्स कॉट एक्स आहे, म्हणजेच काय होणार आहे मायनस लिमिट एक्स टेंड्स टू 0 एक्स कॉट म्हणजेच काय 1/tan x. आणि मला सांगा मग याचं लिमिट किती येतो. व्हॉट इज द लिमिट ऑफ दिस मायनस लिमिट एक्स टेंड्स टू 0 x/tan x म्हणजेच किती येतं -1. आणि मग मला सांगा ते या ठिकाणी बघा लॉग वाय इज इक्वल्स टू किती आलं -1. बरोबर ना. तर एल हॉस्पिटल सर्वांना लक्षात आलंय का बघा. सुरुवातीला या ठिकाणी इन्फिनिटी रेस टू इन्फिनिटीचा फॉर्म होता, म्हणून आपण सुरुवातीला टेकिंग लॉग फंक्शन रेस टू फंक्शन आहे. बरोबर, लॉग घेतलं तो एफ ऑफ एक्स आपण जी ऑफ एक्सच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलं, आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपण काय केलेलं आहे एल हॉस्पिटल रूल यूज करून आपण सिम्प्लिफाय केलेलं आहे. डेरिव्हेटिव्हचा पण फॉर्म्युला मी या ठिकाणी लिहिलेला आहे. बरोबर, आणि मग लॉग वाय बरोबर -1 असेल तर मग मला सांगा हेच थोडक्यात काय होतं लॉग वाय टू द बेस ई इज इक्वल्स टू -1. आणि आता या लॉगरिथमिकचं कन्व्हर्जन आपल्याला एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये करायचं आहे. सो व्हॉट दिस गिव्स y इज इक्वल्स टू e रेस टू -1. बरोबर ना, म्हणजेच y बरोबर किती येतं e रेस टू -1 म्हणजेच 1/e. कारण बघा लॉगरिथमिक टू एक्सपोनेन्शियल किंवा एक्सपोनेन्शियल टू लॉगरिथमिक लॉगची डेफिनेशनच अशी आहे a रेस टू x इज इक्वल्स टू y. then what this implies x is equals to log y to the base a. this is the definition of logarithm. याला आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणतोय आणि याला आपण लॉगरिथमिक फॉर्म म्हणतोय. म्हणजे आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म लॉग मध्ये कन्वर्ट करू शकतोय किंवा लॉगरिथमिक फॉर्म एक्सपोनेन्शियल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतोय. इथं बघा लॉगचा फॉर्म आहे तो आपण एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट केला. सो व्हॉट इज द आन्सर y इज इक्वल्स टू 1/e. सो C इज द करेक्ट आन्सर. म्हणजे दिलेल्या या क्वेश्चनचं C हे काय आहे करेक्ट आन्सर आहे. तर बघा सर्वांना एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात आले का. अशीच काही एक्झाम्पल्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.